नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मुलांना शाळेच्या सुट्ट्या लागल्या आहे आणि रोज काहीतरी फर्माईश असते, की आज इकडे जाऊ, तिकडे जाऊ. खरं तर घराचं काम करण्यासाठीच आम्हाला बाहेर जायचं होतं. काम असं होतं, की बाहेर जाऊन खोबरं किसायचं होतं. खरं तर घरात खोबरं किसायला खूप जास्त वेळ लागतो. तर आमच्याकडे ते खोबरं किसून मिळतं. तर बाहेर जाण्याच्या आधी देवाचं दर्शन रोज घेतात स्वामी आणि स्वामीचे पप्पा. त्याच्या आधी डीमार्टला जाऊन येऊया म्हटलं, कारण स्वामीचे डायपर संपले होते आणि इतकी भयानक गर्दी होती. एका डायपरचं बिल करण्यासाठी आम्हाला बराच वेळ थांबावं लागलं. खरं तर गेलो होतो डायपर घेण्यासाठी, पण अजून 2-3 वस्तू घेऊन आल्या. नंतर केंद्रात गेलो. महाराजांचं दर्शन घेतलं. खूप छान वाटलं. नंतर घरी येऊन स्वयंपाक करायचा होता. पण त्याच्या आधी आठवलं, की ह्या वर्षाचा 3रा माठ घेण्यासाठी आम्हाला जायचं आहे. होय, 3रा माठ. याचं कारण तुम्हाला सांगते. एक माठ गळका निघाला, दुसरा माठ घेतानाच फुटला आणि 3रा माठ आता घ्यायला जायचं होतं. पण त्याच्या आधी म्हटलं मुलाला खिचडी टाकून घेऊ, कारण तिकडनं आल्यावर मग त्याला भूक लागते आणि आज आम्हाला चिकोल्या करायच्या होत्या. आता आमच्याकडे याला चिकोल्या म्हणतात, काही ठिकाणी चाकोल्या म्हणतात. तर आम्ही फायनली माठ घेतला आणि देवाच्या कृपेने हा तरी माठ चांगला निघेल अशी आशा व्यक्त करते. येताना मस्तपैकी गंगेचं वातावरण इतकं सुंदर होतं. तर लांबूनच याचं चित्रीकरण केलं आणि म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. घरी आल्यावर मुलाला खाऊ घातलं. त्याच्या आधी वडापाव घ्यायचा होता. तर कृष्णाईचा वडापाव घेण्यासाठी आम्ही थोडंसं अलीकडे थांबलो आणि कृष्णाईचा वडापाव घेतला. नंतर घरी आलो आणि गरम-गरम चिकोल्या खाल्ल्या.